नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण सांगली GMCची जी एक्झाम परवा होणार आहे 31 तारखेला त्याबाबत थोडी माहिती बघणार आहे की पेपर होणार की नाही होणार नक्कीच। कारण 29 तारखेला एक्झाम आपण मोर्चा आहे असं सांगितलं होतं, मीच सांगितलं होतं कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, मग टेन्शन घेऊ नका, सगळ्या बाबी तुमच्यापर्यंत माहिती पोचेल। आणि त्यानंतर जर पेपर झाला तर जाताना सोबत कोणते कोणते कागदपत्र न्यायचे, त्यानंतर पेपरचा रिपोर्टिंग टाईम 1चा आहे, मग पेपर कधी चालू होणार आणि ह्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का याबाबत माहिती बघणार आहोत। ठीक आहे, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे ज्या पण GMCची असेल, आरोग्य भरती असेल, कुठलीही भरती असेल, तुम्हाला या चॅनलवरती माहिती भेटून जाणार आणि तुमची माहिती जी भेटणार ती एकदम सटीक आणि परफेक्ट असणार आहे। सो टेन्शन घेऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। चला मग पहिला मुद्दा आहे आपला की बाबा 31 डिसेंबरला पेपर आहे। मी सांगितलं होतं की त्या दिवशी GMC सांगली मिरज येथे मोर्चा होणार आहे 29 तारखेला। आजसुद्धा 29 डिसेंबर आहे, मग मोर्चा होणार आहे की नाही, जर त्याचं काय अपडेट आहे तर मोर्चा म्हणजे त्या लोकांनी फक्त CS कॅबिनला काय निवेदन दिलेलं आहे, CS ऑफिसला। म्हणजे आता परवा पेपर आणि एकदम पेपर कॅन्सल होणार का, तर असं बिलकुल अजिबात होत नसतं। ठीक आहे, 2 दिवसामध्ये पेपर कॅन्सल होत नाही। पेपर हा तुमचा ज्या वेळेला आहे त्याच वेळेला, ज्या तारखेला आहे त्याच तारखेला पेपर होऊन जाणार आहे। ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे। मग मला सांगा, GMC सांगली मिरज 31 डिसेंबरला पेपर आहे, त्यानंतर पेपर होणार का हे झाला पॉईंट। पेपर जर झाला तर पेपरला सोबत जाताना कोणते कागदपत्र न्यायचे, तर ज्यावेळेस तुमची जी हॉल तिकीट आली त्या हॉल तिकीटची प्रिंट काढायची। काय काढायची आहे, प्रिंट काढा। प्रिंट ही कलर पाहिजे की ब्लॅक अँड व्हाईट, हा एक मुद्दा आहे, पण माझं म्हणणं आहे कलर प्रिंट काढा, COLOUR कलर प्रिंट काढा। कोणती प्रिंट काढा, कलर प्रिंट काढा, कारण जेणेकरून तुम्हाला तिथे जरी गेला 10 रुपये जाऊ द्या कलर प्रिंटसाठी, तुम्हाला म्हणजे नंतर प्रॉब्लेम होणार नाही। म्हणून काय करा, कलर प्रिंटच काढा। कलर प्रिंट काढल्यानंतर अजून सोबत काय पाहिजे, तर तुमचं एक कुठलाही एक ID प्रूफ पाहिजे। ID प्रूफ मग त्यामध्ये तुमचं इलेक्शन कार्ड असेल, वोटर ID तेच इलेक्शन कार्ड, त्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल किंवा आधार किंवा पॅन कार्ड किंवा वोटर ID, तीनपैकी कुठलंही एक, तर वोटर न्या, पॅन कार्ड न्या, नाही तर मग आधार कार्ड, कुठलंही एक पाहिजे। ठीक आहे, तीनपैकी कुठलाही एक पाहिजे। त्यानंतर तुम्ही जो फोटो अपलोड केला असेल तोच फोटो असेल तर तो न्या, पासपोर्ट साईजचा किंवा दुसरा पण चालेल, पण तुमचा पासपोर्ट साईजचा एक फोटो न्यायचं, एक फोटो न्यायची आहे। सोबत एक पेन न्यायचा, बॉल पेन कुठला पण असेल, पण ब्लू न्या, बॉल पेन न्या रफ वर्कसाठी, आणि रफ वर्कसाठी पेज न्यायचे नाही आहे, पेज हे तुम्हाला तिथेच उपलब्ध करून देणार आहे। म्हणजे पेजची गरज आहे का, नाही आहे। पेज न्या, एक पेन न्या आणि फोटो न्या, आधार कार्ड आणि कुठलंही एक आधार, पॅन कार्ड किंवा तुमचं वोटर ID, त्यानंतर एक कलर प्रिंट न्या हॉल तिकीटची। आता एक्झाम सेंटरला पोचल्यावर तुमचा रिपोर्टिंग टायमिंग किती आहे, 1 वाजता आहे। किती आहे, 1 वाजता। म्हणजे 1 वाजताच पोचेल का, 1 वाजताच एक्झाम असणार का, तर नाही, तुमची एक्झाम चालू होईल 2 ते 4, किती 2 ते 4 वाजेपर्यंत एक्झाम असणार। दुसरी गोष्ट की एक्झामला रिपोर्टिंग टाईम 1 वाजता आहे, तर 1च्या नंतर तुम्हाला आतमध्ये घेणार नाही, असं मागच्या वेळेससुद्धा झालं GMC पुणेला। रिपोर्टिंग टाईम जो आहे त्याच्या आतच तिथे जावा, 1ला तुम्हाला पोचायचंच आहे तिथे, 1च्या आधीच जाऊन पोचा। लेट झालं तर 1 मिनटं पण घेतलेलं नाही आहे त्या लोकांनी। ठीक आहे, त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट आहे की सर मुंबईला निगेटिव्ह होती, इथे निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला अजिबात असणार नाही। निगेटिव्ह मार्किंग आहे का, नाही आहे, पेपर IBPS कंडक्ट करताय। ठीक आहे, मग निगेटिव्ह नाही आहे, टेन्शन घेऊ नका। सर्वांना ऑल द बेस्ट। काय, एकदम चांगला पेपर सोडवा, एकदम शांत डोकं ठेवून पेपर सोडवायचं आहे। ठीक आहे, चालेल, धन्यवाद।